नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने आता किल्ली मिळवली आहे सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जाऊन छानबीन करण्यासाठी आणि एक महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी, ज्याने हे प्रूव्ह होईल की सायली आता सदाशिव आणि मैनावतीची मुलगी नाही आहे. तर प्रेक्षकांनो, आता अर्जुन सुद्धा जातो सायली सोबत आणि त्याचबरोबर आता अर्जुन सचिनला पकडतो का बघूया आजच्या भागात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. सायली येत असते आणि तिला आज थोडा उशीर झाला असतो, लेट झाली असते ती उठण्यासाठी. तर आता अर्जुन पूर्ण रेडी झाला असतो ऑफिसला जाण्यासाठी. तर आता सायली नुकतीच आंघोळ करून येते आणि अर्जुनला बघून म्हणते, हे काय तुम्ही निघालात पण? अर्जुन म्हणतो, हो ग, इट्स ओके, तुला आज उशीर झाला ना उठायला. तुला तर मस्त गाढ झोप लागली असेल. मी तुला काल मस्त तुझ्या आईची साडी दिली होती ना तुला पांघरून, म्हणून तू एकदम शांत झोपली होतीस, राईट? तर आता सायली त्यावर म्हणते, कशी काय झोप, कसलं काय, पहाटेपर्यंत तर जागीच होते. मी पहाटे झोप लागली आहे मला, म्हणून उशीर झाला मला उठायला. तर आता अर्जुनला आश्चर्यच वाटतं या गोष्टीचं आणि अर्जुन म्हणतो, का पण असं का झालं? तर आता सायली म्हणते अर्जुनला, नाही म्हणजे मला माझ्या आईच्या मायेची ऊब वगैरे जाणवेल म्हणून तुम्ही ते साडी दिली होती ना मला पांघरायला, पण तसं काहीच झालं नाही, तसं मला काहीच जाणवलं नाही. तर आता अर्जुन थोडा चिडतो आणि सायलीला म्हणतो, कारण तू असं मानूनच घेतलंय, ठरवून ठेवलंय सायली, तू मैनावती तुझी आई नाही आहे आणि तिला तुझी खरी आई मानून सुद्धा घ्यायचा आणि तुला प्रयत्न सुद्धा करायचे नाहीयेत. तर त्यावर आता सायली म्हणते, का कसं करेल मी? नाही, मला मान्य आहे तुम्हाला जे हवं होतं ते उत्तर मी दिलं नाहीये, पण मला असं वाटतच नाही, तर मी काय करू त्याला? तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की हा आता सचिन अस्मितासोबत खोटा बोलत असतो की त्याची दिल्लीला वगैरे कॉन्फरन्स आहे, हा सगळी पॅकिंग वगैरे करत असतो. तर आता अस्मी थोडी फुगली असते, चिडली असते. तर बघत राहा प्रेक्षकांनो, आता सचिन इथून जाणार आहे साक्षीकडे आणि हा घरी खोटा सांगत असतो की त्याची दिल्लीला कॉन्फरन्स आहे. तर हा सगळे पॅकिंग करत असतो आणि विचारत असतो एक एक गोष्ट अस्मिताला. अस्मी, हे जे मी नवीन नाईट सूट्स आणले ते माझ्या सुटकेसमध्ये टाकलेस ना तू? तर अस्मिता त्यावर काहीच बोलत नाही आणि आता त्यावर सचिन म्हणतो, मी प्रोटीन बार्स वगैरे टाकले, सगळं टाकलंय. अस्मी, मी काय म्हणतो, चार्जर दे ना मला, मी हँडबॅगमध्येच चार्जर ठेवतो. काय ना, एअरपोर्टवर मला नेमकं काढावं लागेल. तरी आता अस्मिता या सचिनकडे बघत सुद्धा नाही आणि काहीच बोलत नाही. तर आता परत हा सचिन म्हणतो, दे ना तिकडचा चार्जर. तर अस्मिता परत गप्प असते. तर आता सचिन जातो अस्मिताजवळ आणि तिला म्हणतो, काय झालं तर तूच सांग मला, तर तुझा असा चेहरा बघून मला दिल्लीमध्ये चैन पडणार आहे का? तर आता अस्मिता गप्पच असते. तर त्यावर आता सचिन म्हणतो, हे बघ अगं, मी माझी कॉन्फरन्स लवकर उरकणार आणि लवकर तुला भेटायला येणार. तर आता अस्मिता आणखीच अशी रागानं बघू लागते सचिनकडे. तर सचिन म्हणतो, सॉरी, मी तुझी इथून एक ज्वेलरीची शॉपिंग करणार कॉन्फरन्स झाल्यावर आणि मग घरी येणार. राईट. आणि आता सचिन हसू लागतो आणि तिची मस्करी करू लागतो. तर त्यावर आता अस्मिता म्हणते, काय रे सचिन, मला असं वाटलं होतं की तू सुट्टी घेऊन आलायस, पण इथे तर तू US पेक्षा जास्त काम करतोयस. तर आता सचिन अस्मिताला समजावतो आणि म्हणतो, बघ, हे मी आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी करतोय ना, मग लाईक अ गुड गर्ल मला छानपैकी बाय कर आणि जाऊ दे. तर त्यावर आता अस्मिता हक करते सचिनला आणि म्हणते, हो बाय तर करेलच, पण एअरपोर्टवरनं. तर आता सचिनला वाटतं की बापरे, याचं पितळ तर आता उघडं पडणार जर अस्मिता सोबत आली तर, कारण हा साक्षी शिखरेसोबत जाणार आहे तिच्या घरी. तर त्यावर आता सचिन लगेच म्हणतो, नाही, तुला असं वाटतं का मी अशा अवस्थेत तुला येऊ देईन म्हणून? माझं मन तरी लागेल का? नॉट डन. तर त्यावर आता अस्मिता म्हणते, अरे पण. तर त्यावर सचिन म्हणतो, नाही, काहीच नाही ऐकणार आहे मी तुझं, मी माझं जाईल. आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि यांची वादावाद सुरू होते अर्जुन सायलीची. तर अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे मला अपोज करायचं म्हणून तू मुद्दाम बोलतेयस ना? तर सायली म्हणते, हे बघा, मी असं काहीही करत नाही, मलाही माझे आई बाबा हवेच आहेत ना, पण मी म्हणून कोणालाही माझे आई बाबा नाही म्हणू शकत. तर अर्जुन म्हणतो, अच्छा, कोणालाही म्हणजे मी दिलेल्या पुराव्यांची काहीही किंमत नाही. तर सायली काहीतरी त्यावर बोलणार, तितक्यात आता कल्पना खालून या दोघांना आवाज देते. आता अर्जुन काही बोलणार, तितक्यात सायली म्हणते, नाही, चला पहिले खाली, चला लवकर. तर त्यावर आता दोघेही खाली येतात. तर आता हा निघाला असतो सचिन. अस्मिताची तीच रड सुरू असते की अरे मला येऊ दे ना एअरपोर्टवर. आणि त्यावर सचिन म्हणत असतो की नाही अस्मी, अजिबात नाही. तर आता प्रताप म्हणतो या दोघांना, अरे तुमचं काय चाललंय? तर आता सचिन म्हणतो, बघा ना डॅड, ही मला एअरपोर्टवर सोडून देण्यासाठी हट्ट करतेय आणि रस्त्यावर किती खड्डे असतात डॅड, आणि माझी प्रेग्नेंट बायको अशी गाडीमध्ये सोबत येईल, खड्डे असतात रस्त्यावर, त्यामुळे आता मला पण स्ट्रेस येईलच ना. आणि आता अस्मिताच्या गळ्यात वगैरे हात टाकत आता सचिन म्हणतो अस्मिताला, अस्मी, एक वेळेला जर का मी ट्रेनने गेलो असतो ना तर तुला येऊ पण दिलं असतं. म्हणजे काय ना, बघ, तू अशी प्लॅटफॉर्मवर, मी असा ट्रेनमध्ये तू मला बाय करतेस, मी तुला बाय करतोय, मग हळूहळू असं आपण दूर जातोय, हाऊ रोमॅन्टिक. तर आता अस्मिता सचिनला दूर ढकलते आणि म्हणते, बस रे, का स्टेशनवरच्या रस्त्यांवर खड्डे नसतात का? काहीतरी आहे ना, उगाच कारणं देतोय. तर त्यावर सचिन म्हणतो, अरे असं काहीच नाही आहे. तर त्यावर आता कल्पना म्हणते, बरं सचिन, आम्ही एक काम करतो, तुला सोडायला मी आणि प्रताप आम्ही दोघं येतो. तर प्रताप सुद्धा म्हणतो की हो चला. तर आता अर्जुन म्हणतो, नाही मम्मा डॅड, तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो सचिनला सोडायला. तर त्यावर आता सचिन म्हणतो, अरे यार, कोणीही येऊ नका, मी कॅब बुक केली आहे. तर अर्जुन म्हणतो, मग कॅन्सल कर. तर सचिन म्हणतो, अरे तू बिझी माणूस आहे, तुला कामं आहे. तर अर्जुन म्हणतो, मी मॅनेज करतो.
पण मी तुला सोडायला येतो, दॅट्स फायनल. तर त्यावर आता सायली म्हणते, सचिन भाऊजी तुम्ही US वरून आलात तेव्हा एअरपोर्टवर सुद्धा कोणाला येऊ दिला नाही, तर मला नाही वाटत हे तुमचं काही ऐकणार आहे म्हणून. आता प्रतापसुद्धा म्हणतो की हो करेक्ट. तर त्यावर आता अर्जुनसुद्धा म्हणतो अजिबात नाही ऐकणार आहे मी याचं. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो बरोबरच चला निघा पटकन, नाही तर तुम्हाला ट्रॅफिक लागेल. आणि आता अस्मिता म्हणते सचिनला तिथं गेलास ना की मला नक्की मेसेज करा, मी वाट बघते तुला मेसेजचा तुझ्या, तर मेसेज करायचाच आहे. तर सचिन म्हणतो हो हो करतोच मी मेसेज. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अस्मिताला झालेत का इन्स्ट्रक्शन्स देऊन. तर अस्मी म्हणते हो. तर अर्जुन म्हणतो बरं चला निघूया आपण पटकन. तर आता या सचिनला अर्जुनसोबत जावंच लागतं. इकडे आता सायली आपल्या खोलीत असते पण ती आपल्याच विचारात असते आणि मनात म्हणते हे असं आता अजून किती दिवस चालणार आहे. माझ्या मनात असलेली आईबाबांबद्दलची शंका जात का नाहीये आणि मला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं का नाही मिळत आहे, असं सायली आता स्वतःशीच बोलत असते. आणि सायली आता तिच्या खोलीत असते. तितक्यात पुढे आता सायली म्हणते नाही नाही असं हरून मला चालणार नाहीये, मधुभाऊ सांगतात ना तसंच मला आता लढावं लागणार आहे. आणि त्यानंतर आता सायली म्हणते जर हे मैनावती आणि सदाशिव यांची म्हणजे अर्जुनची केस असते तर यांनी काय केलं असतं. तर सायली याचा विचार करू लागते आणि म्हणते आता अर्जुनच्याच म्हणजे ती आता नक्कल करत असते आणि म्हणते केसचा सगळ्या बाजूने विचार करायला हवा, कुठलीही खूण सुट्टा कामा नये, कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत नेईल हे आपल्याला आधी माहिती नसतं. आणि आता सायली जुनं ते आठवते आणि तिला एकदम आता सुचतं काय करायचं ते. म्हणजे मधुभाऊंच्या केसच्या वेळेस कसे आता सगळेजण आश्रमात जाऊन पुरावा शोधला होता तसंच आता सायलीला काहीतरी सुचतं आणि ती आता सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जाणार आहे. तर लगेच सायलीला आता काहीतरी प्लॅन करते सायली आणि तिला काहीतरी सुचतं. तर सायली लगेच तिथे ठेवलेला आता अर्जुनचा एक फोटो घेते आणि म्हणते वाह कितीही तुम्ही माझ्याशी भांडलात ना तरी तुम्हीच मला मदत करता शेवटी. आणि जसं तुम्ही मधुभाऊंचे केस सोडवण्यासाठी आश्रमात गेला होतात ना तसंच आता मला सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जावं लागेल काहीतरी पुरावा शोधण्यासाठी. पण पुढच्या क्षणी आता सायली म्हणते पण यांच्या घरची किल्ली कशी मिळवायची आता. सायली याचा विचार करत असते. तर सायलीला पटकन काहीतरी सुचतं आणि सायली पटकन किचनमध्ये जाते. आणि बघा आता सायली काय करते. सायली पटकनच आता मैनावतीसाठी शिरा बनवते आणि विमलला आता सायली मैनावतीला बोलून आणायला सांगते. तर आता ही मैनावती समोर येते तोपर्यंत सायली आपला शिरा बनवून घेते. आता मैनावती म्हणते सायली अगं बोलवलं का ग तू. तर सायली म्हणते हो आई हे बघ मी तुझ्यासाठी काय केलाय, शिरा केलाय शिरा, तो पण ड्रायफ्रूट घातलेला. तर ही आता बाउलमधलंच खायला लागते मैनावती शिरा, प्लेटमध्ये सुद्धा आधी सर्व करून घेत नाही. आणि त्यानंतर आता ही मैनावती म्हणते वाव चांगलं आहे ग, मला ना आज खूपच म्हणजे खूप इच्छा झाली होती शिरा खाण्याची, तुला कसं कळलं ग, गुणाची ग माझी बाई. त्यावर आता सायली म्हणते हा आई आता इथे बसून ना निवांतपणे तू शिरा संपव, अजिबात घाई नको करूस हा. बघा आता ही मैनावती म्हणते पण सायली या शिराबरोबर घोटभर चहा मिळाला असता ना तो मज्जाच आली असती. तर त्यानंतर आता सायली म्हणते विमलला, सायली विमलकडे अशी बघते. तर त्यावर आता ही मैनावतीच म्हणते विमल ताई थोडी अद्रक आणि साखर घालून तुम्ही माझ्यासाठी थोडासा चहा कराल का. तर विमल म्हणते हो हो करते. आणि आता सायली म्हणते बरं विमल ताई आईला अजून जर काय शिरा लागला ना तर बनवून द्या बरं का. तर मैनावती म्हणते हो कशाला एवढं पुरं आहे की मला, तुम्ही जा विमल ताई कामाला लागा चहाचं बघा. तर आता सायली म्हणते हो मी आले. तर प्रेक्षकांना कळलं का तुम्हाला सायलीने हे का केलंय म्हणून, कारण आता सायली मैनावतीच्या खोलीत जाऊन किल्ल्या शोधणार आहे यांच्या खऱ्या घराच्या. याचा सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि सचिन गप्पा करत चालले असतात कारमध्ये. तर तिथे रस्त्यातच आता ही जी साक्षी शिखरे असते ही आता सचिनची वाट बघत असते आणि जाता जाता आता या सचिनचं लक्ष जातं साक्षीकडे की तिथं गाडीच्या बाहेर उभी राहून सचिनची वाट बघत आहे. तर सचिन लगेच म्हणतो अर्जुनला की अरे अर्जुन गाडी इथेच थांबव. अर्जुन विचारतो का काय झालं. तर सचिन म्हणतो काही नाही रे मी इथूनच कॅबने जातो. तर अर्जुन म्हणतो नाही 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 असं चालणार नाही, तुला जर असं रस्त्यात मध्ये ड्रॉप केलं ना मी तर मी ते माझा जीव घेईन. तर त्यावर आता सचिन हसतो आणि म्हणतो काय रे तू तिला एवढा सिरियसली कधीपासून घ्यायला लागला आणि काय रे ती हट्ट करते म्हणून तू माझ्या बरोबर इतक्या दूर येणार आहेस का. अरे जाऊ दे रे तू बिझी माणूस आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो तरीही माझ्याकडे माझ्या अस्मितेसाठी आणि माझ्या जीजूसाठी वेळ आहेच. तर सचिन आता दुरूनच साक्षी शिखरेकडे बघतो आणि परत म्हणतो अर्जुनला अरे ऐक माझं काही गरज नाही मी जातो इथून. तितक्यात अर्जुनला आता ऑफिसकडून कॉल येतो. आता अर्जुनला कळतं की त्याची मीटिंग लगेच आहे आणि अर्जुन म्हणतो बरं आत्ताच आहे का मीटिंग, बरं देशपांडे आले की त्यांना सांगा थोडा वेट करायला मी लगेच येतो. तर आता सचिनला तो मस्त बहाणाच मिळतो. तो फोन ठेवल्या आता सचिन म्हणतो काय तुझी आता मीटिंग आहे, तू काय रे मला एअरपोर्टवर ड्रॉप करायला येतोस आता. अर्जुन ते काही नाही मी इथेच उतरतोय तू तुझ्या मीटिंगला जा. तर अर्जुन म्हणतो अरे सचिन. तर सचिन म्हणतो अरे ऐक माझं मी US कॅनडाला होतो की नाही तेव्हा मला सगळ्या गोष्टी स्वतःच मॅनेज करायची सवय आहेच आणि मला इतके कोणा करणं इतके लाड करून घ्यायची सवय नाही आहे रे. ऐक माझं तू तुझ्या मीटिंगला जा, तर तुझ्या कामाच्या मध्ये मी आलो म्हणून मला खूप गिल्टी वाटेल. तर आता अर्जुन फायनली ऐकून घेतो आणि म्हणतो बरं ठीक आहे जा तू पण काळजी घ्या आणि सावकाश जा. तर आता सचिन म्हणतो हो सी यू सून. आणि असं म्हणत आता सचिन उतरतो आपले सगळे काढतो
आणि इकडे साक्षी आता वाटच बघत असते सचिनची. अर्जुन निघून गेल्यावर हा सचिन चालतच आता साक्षीकडे येतो आणि त्यावर आता आल्याबरोबर आता ही साक्षी म्हणते सचिनला, मला वाटलंच की येतो की नाही. तसंही ही समीरा शेखर फार वेळ कोणाची वाट बघत नाही. तर हा सचिन म्हणतो, आय नो दॅट सॅम, तू सगळ्यांपेक्षा एकदम युनिक आहेस, वेगळी आहे, म्हणून तर तू मला आवडतेस ना. चल आता लगेच निघूया का आपण. तर त्यावर तर ही साक्षी म्हणते, हो हो चल. थोड्या समोर निघून गेल्यावर आता अर्जुनला मेसेज येतो की त्याची मीटिंग कॅन्सल झाली. आता अर्जुनला कळतं की तो जो देशपांडे असतो तो अवेलेबल नाहीये, म्हणून मीटिंग कॅन्सल झाली असते. आता अर्जुन म्हणतो, ग्रेट, म्हणजे मला आता जिजूला सोडता येईल. आणि अर्जुन आता आपली गाडी रिव्हर्स फिरवतो आणि साक्षी आणि सचिन कार निघायचीच असते ते दोघं कारमध्येच गप्पा करत असतात. तर सचिनचं एकदम लक्षात येतं की अर्जुन तर परत येतोय. तर प्रेक्षकांना सचिन तर खूपच चॅप्टर निघालाय. तर हा सचिन एकदम खाली झुकतो आणि म्हणतो, आई ग. तर साक्षी विचारते, काय झालं सचिन. तर सचिन म्हणतो, अगं काहीतरी टोचतंय. आणि आता अर्जुनची कार साईडला निघून गेल्यावर हा सचिन आता वर बसतो असा आणि म्हणतो साक्षीला, चल ना निघूया, लेट्स गो. तर साक्षी म्हणते, पण तू ठीक आहेस ना आता. सचिन म्हणतो, हो हो चल चल पटकन. तर आता अर्जुन तिथे जातो तर तिथे सचिन नसतो. तर आता अर्जुनला वाटत असतं की बहुतेक या सचिनला कॅब मिळाली आहे. आता हे दोघं आणि अर्जुन तिथून निघून जातात वेगळे वेगळे आणि अर्जुनला माहीत सुद्धा पडत नाही. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आता मस्त शिरा वगैरे दिलाय हिने मैनावतीला आणि मस्त चान्स शोधून आता सायली आली आहे मैनावतीच्या खोलीत. आता सायली पूर्ण खोलीची सगळी छानबीन करू लागते, ड्रॉवरमध्ये बघते, बॅगमध्ये बघते, पण शेवटी आता सायलीला मैनावतीच्या साडीच्या कोपऱ्याला तिच्या घरची चाबी अशी बांधलेली दिसते आणि सायली म्हणते, ह्या बहुतेक लोखंडेच्या घरच्याच किल्ले असणार आहे. सायली पटकन त्या चाव्या आपल्या ताब्यात घेते, खूप खुश होऊन तिथे बाहेर निघते. तितक्यात आता सायलीचा पाय कुठेतरी अडखडतो. ही प्रिया तिथेच असते आणि प्रिया हे सगळं बघून घेते आणि ही प्रिया आता हॉलमध्ये येऊन बसते. तर ही मैनावती खात असते डायनिंगवर बसून आणि खातच आता ही मैनावती म्हणते, वा वा, घरचे म्हणतात ते खरंच आहे, पोरीच्या हाताला चवलंय भारी आहे. पूर्ण शिरा एकटे संपवून टाकते. तितक्यात आता सायली येते आणि आपल्या रूममध्ये जाते आणि प्रिया तिच्याकडे लक्षच देऊन असते. तर आधी तर या प्रियाला काही समजत नसतं काय चाललंय म्हणून, पण आता सायली जशी आपली पर्स घेऊन लगेच खाली उतरत असते घाईघाईत, तसंच प्रियाला समजतं की काहीतरी चालू आहे आणि सायलीच्या डोक्यात काहीतरी चालतंय. तर सायली आता बाहेर येते पर्स घेऊन आणि लगेच अर्जुनला फोन करत विचारते, कुठे आहेत तुम्ही. प्रिया आता दाराजवळ येते आणि सायलीचं हे सगळं बोलणं ऐकत असते. अर्जुन म्हणतो की हे कॅमी गेट जवळच पोहोचतंय, ही गाडी खूप प्रॉब्लेम देते, तशी मला तर मी दुसरी गाडी घेतोय आता. सायली म्हणते, हो मग तिथेच थांबा, मी येतेय. अर्जुन विचारतो की का. तर सायली म्हणते, आपल्याला आत्ताच एका वेगळ्या ठिकाणी जायचंय. तर अर्जुन म्हणतो, अरे मला जर असं वाटलं होतं की मी घरी येऊन थोडा आराम करेल, खूप दमलोय ग मी. तर सायली म्हणते, हो तुम्ही आराम वगैरे नंतर करा ना, आपल्याला आज त्यांच्या घरी जावंच लागेल. अर्जुन विचारतो, घरी पण कोणाच्या. तर सायली म्हणते, ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते, मी येते आहे हा, असं म्हणत सायली फोन कट करते. तर आता ही प्रिया विचार करू लागते की यांच्या घरी म्हणजे. तर आता त्या किल्ल्या खाली पडले असते आणि सायली उचलत असते. हे सगळं या प्रियाला आठवतं आणि सायली रेस्टरूम मधून बाहेर पडली होती ही आता प्रिया स्वतःशी मनात बोलते. प्रिया दुसऱ्या क्षणी विचार करत असते की म्हणजे या सदामण्याच्या घराच्या किल्ल्या असेल का. म्हणजे आता अर्जुन सायली त्यांच्या घरात शोधाशोध करणार. तर मी लोखंडेची मुलगी असण्याचा काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. नाही तर हो, नाही चालणार, मला ताबडतोब काहीतरी करायला हवं. आणि बघा प्रेक्षकांना, आता ही प्रिया काय करते, ही मैनावती मस्तपैकी खात असते. तर तिला बघून आता प्रिया मनात म्हणते, एक खादाळ काय मस्तपैकी खात बसले इथे. अर्जुन झाले तिथे तुझ्या घरात घुसले, तिथे जा आणि थांबव. तर आता ही प्रिया म्हणते मैनावतीला, अजून वाढू का शिरा. तर ही मैनावती म्हणते प्रियाला, तू बनवलास का. नाही ना, आईजीच्या जीवावर बायजी उदार, चल. असं आता ही मैनावती या प्रियाला म्हणते. मैनावतीच्या फोनकडे बघून या प्रियाला काहीतरी सुचतं आणि ही प्रिया लगेच बाहेर जाते, मैनावतीला फोन करते. मैनावतीला वाटत असतं की हा सदाशिवचाच फोन असतो, कारण तो अननोन नंबर असतो. तर ही आता फोन वगैरे उचलते. तर प्रिया बघा किती चॅप्टर आहे. तर आता ही प्रिया फोनवर म्हणते मैनावतीला, हॅलो मम्मी, मी टीना बोलतेय. आता ही जी प्रिया असते ती टीनाच्या आवाजात आता मैनावतीशी बोलते. आता मैनावती विचारते, का ग तुझं नाव नंबर तर नाही आलं ग याच्यावर, कुठल्या अननोन नंबरवरून फोन केलास का ग तू. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते, अगं मम्मी ते इम्पॉर्टंट नाहीये. मम्मी तुला माहित आहे का, मी आपल्या घराजवळून जात होते तर बघते तर काय, आपल्या घराचं दार उघडं होतं, मम्मी आपल्या घरात गुंड शिरले. तर आता ही मैनावती म्हणते, काय. तर आता ही प्रिया म्हणते, मग मी का खोटं बोलते का मम्मी. तर मैनावती म्हणते, अगं टवडे, मग तू तिथं होती बघत होती का, तुझ्या हातापायला मेहंदी लागली होती का, जायचं ना मग आतमध्ये. तर ही प्रिया म्हणते, ते सोनाली ताईनं पैसे घेतले होते ना उधार, ते वसूल करायला आले असणार आहे, मग मी कशाला मध्ये पडू. मैनावती म्हणते, अगं माझ्या कर्मा, जाणं तू तिथं आपलं घर लुटलं जाईल ना. तर प्रिया म्हणते, तेच तर मी सांगतेय, लवकर जाऊन बघ. अगं मम्मी जा, धाव लवकर, नाही तर एक पण गोष्ट तुला जागेवर नाही मिळणार. जा लवकर मम्मी, नाही तर तू लगेच नाही गेली तर दुकान आणि घर दोन्ही जाणार. तर ही मैनावती घाबरते आणि म्हणते, नाही नाही नाही. आणि ही प्रिया आता पटकन फोन कट करून टाकते. आणि फोन ठेवल्यावर आता ही मैनावती विचार करू लागते, बापरे घरात गुंड शिरले, माझी मशीन घेऊन जातील, भांडे कोंड्या सगळं घेऊन जातील, आता मी काय करू. हा तिकडे जाऊन बघायला पाहिजे.
पण पैसे कुठे आहे माझ्याकडं रिक्षानं जायला, काय करू असं आता ही मैनावती विचार करू लागते. आता कारमध्ये बसल्यावर आता सायली म्हणते अर्जुनला चला. तर अर्जुन म्हणतो कुठे. तर सायली म्हणते असं काय करताय तुम्ही, मी कधी तुम्हाला प्रश्न विचारते का की तुम्ही मला कुठे नेताय म्हणून, नाही ना, मग आज दिवस तुम्ही ते करा. तर अर्जुन म्हणतो केलं असतं, डोळे मिटून मी तुझ्या बरोबर आलो असतो, पण काय ना बायको, मी डोळे मिटून गाडी नाही चालवू शकत ना. मेन म्हणजे कोणत्या रस्त्याने जायचं, आपल्याला कुठे जायचं आहे हे माहीतच नसेल तर गाडी कुठे नेऊ मी. तर अर्जुन ला आता सायली म्हणते श्रद्धा टेलर्सकडे जायचं आपल्याला, पत्ता माहिती आहे ना. तर अर्जुन म्हणतो काय तुझ्या आईबाबांच्या घरी, पण का. सायली म्हणते असं काय करताय, त्यांनी आपल्याला चुकीचा नंबर दिला, चुकीचा पत्ता दिला, मग मी काय शांत बसायचं का, तिकडे अजून बघायला नको त्यांच्या घरी काही मिळतंय का. तर अर्जुन म्हणतो अगं पण तिकडे. तर सायली मध्ये तुम्ही येणार आहात की नाही, की त्या दिवशी सारखी मी आता चालतच निघू. सायली आता नाटक करते उतरण्याचं. तर अर्जुन लगेच म्हणतो अगं ठीक आहे येतो लगेच येतो, लगेच अशी उतरून जाऊ नकोस. पुढे आता अर्जुन म्हणतो बरं मला सांग तिथे जाऊन आपण काय करणार आहोत. त्या दाराच्या कुलपाला आपण हाय हॅलो बाय असं म्हणून परत येणार आहोत का, कारण आता जाता नाही येणार ना आपल्याला. तर सायली त्यावर तिच्या जवळचे किल्ले दाखवते अर्जुनला आणि म्हणते हे बघा. तर अर्जुन म्हणतो हे त्यांच्या घराची किल्ली तुझ्याकडे. तर सायली आता स्माइल करते आणि म्हणते तर अर्जुन विचारतो कशी. तर सायली सगळं सांगू लागते आता. तर अर्जुन म्हणतो बापरे सायली 2.0 क्या बात आहे, हे सगळं माझ्या डोक्यात आलं नसतं आणि तू हे सगळं करून उभी झालीस. तर सायली म्हणते हो चलायचं आता की कौतुकच करत बसणार आहे. तर अर्जुन म्हणतो नाही चलूया आपण, आणि दोघेही आता निघून जातात आणि आजचा भाग इथेच संपतो. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली जाऊन पोहोचतात आणि ही भामटी जी प्रिया असते ही आता या मैनावतीला घेऊन तिथे जाते. प्रियाची गाडी मध्येच बंद पडते म्हणून ह्या दोघी आता रिक्षाने जातात. अर्जुन सायली आता घरात शिरतात. अर्जुन विचारतो सायलीला तुला काही आठवत आहे का. सायलीला काहीच आठवत नसतं त्या घराबद्दल. तर ते दोघं छानबीन करत असतात. तितक्यात त्यांना एक फोन नंबर सापडतो. बबली लिहिलं असते आणि खाली एक लँडलाईन नंबर असतो आणि हे दोघं आता फोन लावून बघतात त्या नंबरवर. तितक्यात तिथे आता ही प्रिया मैनावतीला घेऊन पोहोचते. तर बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.